अनु, काय झालं ग? कसं वाटतंय आता? मम्मा खूप थकल्यासारखं वाटतंय. हो ग, चेहरा खरंच किती उतरल्यासारखा झालाय. श्रेया, काय म्हणाले ग डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की फूड पॉइझनिंगच झालंय आणि म्हणाले की 2-3 दिवस प्रॉपर रेस्ट घ्यायला पाहिजे. उगीच दगदग झाली तर कदाचित ऍडमिटही करावं लागेल. हो, असं म्हणाले. नाही नाही, मग ना अनन्या, तू अजिबात दगदग न करता उद्या फक्त एंगेजमेंटला उभी राहा. हा? मम्मा, अगं असं काय करतेयस? बघ तरी तिची अवस्था. हो, बघतेय ना, सगळं बघतेय मी. मी देसाई डॉक्टरांना फोन केला होता. ते म्हणाले तुम्ही दोघी त्यांच्याकडे गेलाच नाही. का खोटं बोलताय तुम्ही माझ्याशी? मम्मा, आम्ही खोटं नाही बोलत आहोत, खरंच. म्हणजे समरच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो. स्पेशलिस्ट आहेत ना ते. मम्मा, तुझा विश्वास बसत नाहीये का आमच्यावर? आम्ही खोटं बोलतोय असं वाटतंय का तुला? एक काम कर, माझ्या मोबाईलमध्ये डॉक्टरांचा नंबर आहे, तू स्वतः त्यांना कॉल कर आणि बोल त्यांच्याशी. किंवा समरला कॉल कर, म्हणजे त्याला सुद्धा कळेल की आपल्याकडे हे सगळं काय चालू आहे ते. तू कशाला? मीच कॉल करते, थांब. नाही, ठीक आहे ठीक आहे. समरला वगैरे फोन करायची काही गरज नाही. हे आहे तेवढं टेन्शन बास झालं. बिचारा तो विक्रांत ऑफिसमध्ये जाता जाता धावत पळत तुला भेटायला येऊन गेला आणि तुम्ही दोघी गायब. विक्रांत कशाला आला होता इथे? अगं, तुझं लग्न ठरलंय त्याच्याशी. तुझ्या तब्येतीची काळजी वाटली म्हणून तुला भेटायला तो इथे आला. जरा त्याच्याशी नीट वाग. हो, बट मम्मा खरंच खूप दुखतंय ग. खूप थकल्यासारखं वाटतं. आय डोंट थिंक मी उद्या एंगेजमेंटसाठी उभी राहू शकते. ठीक आहे, मग गपचूप तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर. एंगेजमेंट पोस्टपोन झालीये, फक्त कॅन्सल झालेली नाहीये. कळलं का? हो. अनु, ममाने जर तिचा हट्ट थोडा कमी केला असता ना, तर आपल्याला हे असं वागावंच लागलं नसतं. मलाही नाही आवडत आहे तिच्याशी असं वागायला, पण काय करणार हो? तुझं एखाद्या चुकीच्या मुलाशी लग्न व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. अथर्व, मला वाटतं आपण लगेच निघूया आणि विक्रांतचा पाठलाग करूया. म्हणजे काय करायला पाहिजे काकीजी? ते आपण त्याच्या ऑफिसच्या बाहेर जाऊ आणि मग विचार करू. ओके. आणि मी अजून एक काम करतो. माझा एक मित्र आहे आशिष म्हणून, तर त्याला पण सांगतो विक्रांतची थोडी इन्फो काढायला. त्याचे बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट्स आहेत, सो तो पण आपल्याला हेल्प करेल. ग्रेट. काकू, थँक्यू सो मच. आणि आय एम सॉरी. अरे सॉरी काय अथर्व? हे बघ, मलाही तुझा राग येतो. तुझं बोलणं पटत नाही, वाद होतात, खटके उडतात, पण आपण आहोत शेवटी एकाच कुटुंबाचे ना. मनात एक दुसऱ्यांसाठी प्रेम सुद्धा आहे. अरे आपण एक दुसऱ्यांना मदत नाही करणार तर कोण करणार? हे बघ, तू मनात अजिबात गिल्ट ठेवू नकोस. तू फक्त अनन्याला या घरात लग्न करून आण, मला तेवढंच हवंय, बस. तुला ना जगदीश कशातच प्रॉब्लेम वाटत नाही, हाच प्रॉब्लेम आहे. आता आज सकाळी एक निनावी फोन आला होता. एक बाई विक्रांत बद्दल काहीतरी बोलत होत्या. हा तरी प्रॉब्लेम वाटतोय का तुला? काय निनावी फोन? हो. काय बोलतेस काय? नाही, कोण बाई? काय 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 म्हणाली? काय विक्रांत अनन्यासाठी चांगला नाहीये असं ती बाई म्हणत होती. मला तर असं वाटतंय हे सुद्धा त्या अथर्वच्या घरच्यांनीच केलं असणार. मला दाट संशय आहे, आपल्याला त्रास देण्यासाठी.
अनन्या आणि विक्रांतचं लग्न मोडावं म्हणून. जरा विचित्रच आहे. तू एक काम कर, आता पुन्हा फोन आला ना तर तू कॉल रेकॉर्ड करतो. हा, मी बघतो काय करायचं ते. तर तू अजिबात काळजी करू नकोस. हा, ते असले फोन बिन करून काही लग्न बिग्न मोडणार नाही, कळलं का? अजिबात सिरियसली घेऊ नकोस. ठीक आहे, ठेवते. ओके, चल बाय. येस 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 काकीची अथर्व आपलं काम झालं. हे दोघे तर एकदम रोमॅन्टिक कपल सारखे वागतायत. असं तर रोहन सुद्धा माझ्याशी कधी वागत नाही. माझा अंदाज कधीच चुकत नाही. मी बोलले होते ना, दाल में कुछ काला है. काकीजी तुसी ग्रेट हो, साठी होप हो. पण काकू याने काय प्रूव्ह होतं? म्हणजे ऍक्च्युली बघायला गेलं तर असं हग वगैरे मित्रमैत्रिणी सुद्धा करतात. मग याने सिद्ध काय होणार? हेच की ही विक्रांतची गर्लफ्रेंड आहे आणि विक्रांत डबल डेट करतोय. अथर्व तू काहीही म्हण, पण माझं गट फिलिंग सांगतंय की ही विक्रांतची नुसती फ्रेंड नाहीच आहे. जर माझा अंदाज खरा ठरला तर अनन्या आणि विक्रांतचं लग्न मोडणार आणि मग अनन्याची आई कुठल्याही परिस्थितीत काहीही झालं तरी अनन्याचं ह्या मुलाशी लग्न होऊच देणार नाही. तुमच्या घरातल्या एका बाईंनी आज मला एक निनावी फोन केला होता. विक्रांत बद्दल, म्हणजे माझ्या होणाऱ्या जावयाबद्दल माझे कान भरायला. नाही पण म्हणजे तो फोन आमच्या घरातल्याच बाईने केला, कशावरून? कारण तुमच्या घराच्या खाली जो PCO बूथ आहे त्यावरूनच तो फोन आला होता. आणि मला खात्री आहे तुमच्या घरातलेच कोणीतरी तो केलेला होता. मला वाटतं तुमच्या जावेनी. आधी हात धुवून माझ्या मुलीच्या मागे लागायचं आणि मग नंतर तिचंच लग्न मोडावं यासाठी या अशा घाणेरड्या थराला जायचं. नाही, एक मिनिट थांबा. हे बघा, देविकाने आम्हाला स्वतःहून येऊन हे सगळं सांगितल्याशिवाय आम्ही याच्यावरती विश्वास नाही ठेवणार. हे म्हणजे कसं आहे, तुमचा हा संशय चुकीचाही असू शकतो ना. मिस्टर कर्णिक, मला जर तेवढी खात्री नसती ना तर मी या अशा जागी आलेच नसते. माझ्या मिस्टरांच्या कंपनीत काम करणाऱ्या 3rd लेवल एम्प्लॉईच्या घरी मी कशाला आले असते? खरं तर तुमच्या भावजांनी हे केलं म्हणून याबद्दल तुम्ही तिला जाब विचारायला पाहिजे. तुम्ही मला काय खोटं ठरवताय? कुठे त्या? बोलवा त्यांना. ती नाहीये घरात. ओ, आता लपून बसली. आय थॉट इज मच. एनिवे, आय डोंट रिअली केअर. तिला माझा एक निरोप सांगा. तिला म्हणावं अनन्याचं विक्रांतशी लग्न ठरलंय आणि आता एंगेजमेंट आहे पुढच्या 2 दिवसात. त्यानंतर लवकरच लग्नही होईल. त्यामुळे हे सगळे चीप उद्योग आता थांबव, नाहीतर मी ते खपवून घेणार नाही. मी पोलिसात कंप्लेंट करीन आणि हॅरॅसमेंटची केस करीन तुमच्यावर. विक्रांत, तू मला प्रॉमिस केलं होतंस ना की तू घरी येशील, माझ्या आई बाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलशील म्हणून. ऑफकोर्स स्वीट हार्ट. हे बघ, नेक्स्ट मंथला मी जपानला जाणार आहे. तिथून परत आल्यावर ना एअरपोर्टवरनं डायरेक्ट तुझ्या घरीच तुझ्या मॉम डॅडना भेटायला. ओके? Oh, you're so sweet. I love you, baby. I love you too, sweetheart. You know, you've got such a cute and charming smile. Thank you. काय केलंस? सॉरी. दिसत नाही का तुला? सॉरी सर. शर्ट खराब केला माझा. हे उचल आणि जा. Just get lost. विक्रांत, रिलॅक्स.
Maybe I'll just come. Huh? Yeah. आता माझी कमाल बघ. काकीजींनी तर मौके पे चौका मारलाय आज. हाय, तू रिचाच ना? हा ओळखलंस मला? ऍक्च्युली नाही. अगं, असं काय करतेस? लास्ट टाइम तुमच्या घरी पार्टी होती तेव्हा मी आले होते ना तिथे. मी तुझ्या मम्माची बेस्ट फ्रेंड रेवती, पम्मी आंटी. हा हा बोला ना. ही स्वरा, हिच्याशीच आमच्या अथर्वचं लग्न ठरलेलं आहे. पण तुला अजून बरंच काही माहिती नाहीये याच्याबद्दल. म्हणजे ऍक्च्युली मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. डन. पण नक्की ये हा, आम्ही तुझी वाट पाहू. हो हो मी नक्की येईन. बाय. आज सकाळी एका बाईंचा निनावी फोन आला होता मला. खरं तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार होते, पण मी माझा विचार बदलला. निनावी फोन? हो. काय म्हणाली ती बाई? त्या मला असं म्हणाल्या की विक्रांत हे अनन्यासाठी चांगलं स्थळ नाहीये. विक्रांतची चौकशी करा असं म्हणाल्या. युजलेस. अगं मम्मा, मग तर आपण चौकशी करायलाच हवी. आणि उगीच कोण असं का सांगेल ना? काय वेडीबिडी आहेस की काय तू श्रेया? अगं ज्यांना दुसऱ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही ना, अशी रिकामटेकडी माणसं खूप असतात या जगात. ती करतात हे असले उद्योग. आणि मला खात्री आहे त्या अथर्वच्या घरातल्याच कोणीतरी हे केलं. म्हणूनच मी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना चांगली झापून आले. आणि बाय द वे, ती मुलगीही दिसली आहे मला त्यांच्या घरी. जिच्याशी अथर्वचं लग्न ठरलंय ना, ती मुलगी. करेक्ट आहे अगदी. त्यांच्या घराला अगदी साजेशी आहे. फिट बसेल त्यांच्या घरात. त्यांचं सगळं ठरलंय अनन्या. त्यामुळे आता तू सुद्धा कुठलंही कारण सांगून एंगेजमेंट पोस्टपोन करण्याचा प्रयत्न करू नकोस. 2 दिवसांनी तुझी एंगेजमेंट आहे. यू बी रेडी फॉर दॅट. ओके? हॅलो अनन्या, एक गुड न्यूज आहे. काय? माझ्या काकूला जो विक्रांत बद्दलचा डाऊट आला होता ना, तो खरा निघालाय. म्हणजे मी तुला डिटेलमध्ये सगळं नंतर सांगेनच. फक्त तू एवढं कर, उद्या काहीही करून विक्रांतला तुझ्या घरी 9:30 वाजता बोलवून घे. ओके? ओके. हां. आणि आम्ही पण साधारण तेव्हाच घरी पोहोचू. उद्या आपण सगळं दूध का दूध पाणी का पाणी करून टाकू. त्या विक्रांतचा सगळा गेमच संपवून टाकू. आता आपल्याकडे फक्त एक रात्र बाकी आहे. उद्या विक्रांतचं डबल डेटिंग सगळ्यांसमोर येणार. आणि त्या अरुणाचं त्या मिडल क्लास मुलगीला या घरात सून म्हणून आणण्याचं स्वप्न मोडणार. आणि मग अरू आणि ती इरावती दोघींच्या गर्वाचा फुगा फुटणार. शेवटी सगळं आपल्या मनासारखं होणार. हा विक्रांत आहे ना, हा बडे बाप का बिगडा हुआ बेटा आहे. रेसला पैसे लावणं, जुगार खेळणं असले सगळे धंदे करतो तो. सतत फॉरेन ट्रिपला जात असतो आणि वडिलांचे पैसे उधळत असतो. स्वतः काही काम धंदे करत नाही. आणि त्यांची ती कंपनी आहे ना, ती पण लॉस मध्ये चालू आहे. हो? आणि हा काय काम करतो? दिवसा जिम करणं आणि रात्री पार्ट्या करणं. कंप्लीट वाया गेलेला मुलगा आहे तो. सारख्या गर्लफ्रेंड्स बदलत असतात त्याच्या. त्याच्या कॉलेजमधली एक मुलगी माझी मैत्रीण आहे, तिच्याकडून मला हे सगळं कळलं. आणि कॉलेज पण अर्धवट सोडलंय त्याने. सिरियसली? येस. ए अरू प्लीज हा, अथर्वचं लग्न आम्हाला आमच्या पद्धतीने एन्जॉय करू. अगं पूर्वाच्या लग्नाला वेळ आहे अजून. आता कोणाचं लग्न आहे? अथर्वचं. मग अथर्वचं लग्न आम्हाला एन्जॉय करायचंय. तुमच्या पद्धतीने एन्जॉय करा. अथर्व, उद्या
उद्या सगळं नीट होईल ना रे. मला ना जरा पोटात गोळा आलाय. डोंट वरी अनन्या. हे बघ, आपल्या आयुष्यात जे काही वाईट व्हायचं होतं ना, ते सगळं घडून गेलंय. आणि आता जे काही होईल ना, ते फक्त चांगलं होणार आहे. हो आय नो, बट माझी मम्मा जरा ओव्हर रिॲक्ट करेल रे. अगं, तर माझ्या घरी काही गोष्ट वेगळी आहे का? पण तुला खरं सांगू अनन्या, ही ना सगळी आपली माणसं आहेत. म्हणजे काही दिवस चिडतील आपल्यावर, रागवतील, पण नंतर समजून घेतील आपल्याला. आय जस्ट होप. अथर्व, तू असं जेव्हा पॉझिटिव्ह बोलतोस ना, तेव्हा खूप छान वाटतं मला. हो, पण आपण असेच जर का बोलत राहिलो ना, तर मग सकाळ होईल. आणि सकाळी आपल्याला महत्वाची मोहीम फत्ते करायची. हो आय नो. बाय द वे, मी त्या विक्रांतला 9:30ला शार्प पोहोचायला सांगितलंय. ना ग्रेट ग्रेट. अनन्या, उद्यापासून आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होणार आहे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट टू यू टू. थँक्स. बरं, चल बाय, ठेवतो फोन. बाय. काकू येऊ का? अगं स्वरा, ये ये ये. याला ठसका लागत होता, बोलवणारच होते तुला. बरं, आज आपण सोनाराकडे जाऊन येऊया. मी बोलते वंदनाताईंची, पण एक एक काम हातावेगळं झालेलं बरं. उगाच उशीर नको व्हायला. काकू, आज ऍक्च्युली ना, आज आई बाबा येणार आहेत. सो मला त्यांना बस स्टॉपवर रिसीव्ह करायला जायचंय. आपण उद्या गेलो तर नाही का चालणार? बर. मी ऍक्च्युली तेच अथर्वला विचारायला आले होते की तू येशील माझ्यासोबत आई बाबांना आणायला? अगं येईल की अथर्व, जाशील ना. सगळ्यांचंच काहीतरी वागणं बदलल्यासारखं दिसतंय. देविका नेहमीसारखी कटकट करत नाही. अथर्वचं आणि देविकाचं पटायला लागलं नाही, म्हणजे चांगलंच आहे, पण असं नाही, काहीतरी गोंधळ नक्कीच आहे. काय चाललंय यांचं नक्की, जाणून घ्यायलाच हवं. अथर्व, लग्न झाल्यानंतर ना आपण असेच लॉंग ड्राईव्हला जात जाऊ. हाय, बोल. अगं, आम्ही पोहोचतोच आहोत. काय? पण मग आता? बरं, ठीक आहे. बाय. काय झालं? आई बाबा आज नाही येत आहेत. काय? हो, हायवेला एक ऍक्सिडेंट झालाय म्हणे. गाड्या पुढे जाऊच शकत नाहीयेत. सो सगळ्या बस कॅन्सल झाल्या आहेत. मग आता कधी येणार आहेत ते? उद्या. ओके, मग मी तुला लगेच घरी ड्रॉप करतो आणि मला एक काम आहे महत्वाचं, ते मी करून येतो. ओके ओके, निघूया. हो हो. सिमरन, आज जर ठरल्याप्रमाणे सगळं झालं ना, तर आयुष्यभर चांदीत चांदी आहे. सिमरन, मागच्या ऑटोमध्ये अरुणा आहे मला वाटतं. मम्मीजी, त्या कुठे आल्या तिकडे? मला वाटते ती आपल्याला फॉलो करतील. काय? मम्मीजी आपल्याला फॉलो करतायत? मला वाटते तिला आपल्यावर डाऊट आला असेल, म्हणून ती फॉलो करते. थांब जरा. पाहिलेत का ती गाडी कुठे गेली तर? तुम्ही परत मागे घ्या, मला सोडा. कशी आहेस आता?
ग्रेट. अरे आता बरं वाटलंच पाहिजे. आता उद्यावर आली ना एंगेजमेंट. आम्ही सगळे एवढे एक्साइट झालोय ना. हो ना अनन्या? आमच्या घरात पण सेम वातावरण आहे. मॉमची धावपळ सुरू आहे. आज जाणार आहे ती अनन्यासाठी ज्वेलरी सिलेक्ट करायला. हो, आणि तुमच्याकडे हा काही प्रॉब्लेमच नाही ना. घरचंच असल्यामुळे तुम्ही चॉईसेस पीसेस सिलेक्ट करणार नाही का? पण एक सांगतो, आमची अनु तुमच्या त्या ज्वेलरी शॉप मधल्या मॉडेल्सला लाजवेल अशी दिसणार आहे उद्या. काय थँक्यू अथर्व. आणि सॉरी, खूप त्रास झाला तुला माझ्यामुळे. नाही नाही, इट्स ओके. चला मी निघतो आता. अरे कुठे निघालास? थांब ना जरा वेळ. अरे नाही, ऑफिसमध्ये खूप काम पेंडिंग आहेत आणि 2 दिवस मी नसेन ऑफिसमध्ये. सो आय हॅव टू वाइंड अप एव्हरीथिंग. मी तुला फोन करतो नंतर. मी बघते. थांब रे, काय 2 दिवस जाणार नाहीस? अजून 1 दिवस नाही गेला तर काय फरक पडणार आहे? शॉप्स ओपन करतोय ना, बरोबर. सो त्याचे मीटिंग्स अँड ऑल सगळेच आहेत. मम्मा, हाय एव्हरीवन. तू विक्रांत, तुला उशीर होतोय ना? हा, 5-10 मिनिटं थांब ना अजून. अनन्या, काय झालं इरा? राहुलची वाईफ तू इथे? कोण राहुल? राहुल मोळे माझा मित्र आहे. त्याची वाईफ आहे. मला काल भेटली होती रेस्टॉरंटमध्ये. नाही, पण एक सेकंड. तुम्ही दोघी जणी का आलाय तिथे? तुमचा एकदा अपमान केलेला कळत नाही का तुम्हाला? तुम्ही आमचा कितीही अपमान केला तरीही चालेल. आम्ही इथे आलोय कारण आम्हाला अनन्याची काळजी आहे. ओ आय सी. म्हणजे हितचिंतक म्हणून तुम्हीच फोन केला होता. मला वाटलंच होतं. आय वॉज राईट. एक मिनिट. इरा, कोण आहे त्या? मी सांगते या कोण आहेत. तुला खूप आनंद होईल जगदीश या कोण आहेत हे कळल्यावर. तुझा लाडका एम्प्लॉई आहे ना अथर्व, त्याची ही काकू. हॅलो. आणि ही त्याची वहिनी. नमस्ते अंकल. आणि या दोघींना त्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या घरात काय चाललंय यापेक्षा अनन्याच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्यातच जास्त इंटरेस्ट असतो. स्ट्रेंज. हो, इंटरेस्ट आहे. कारण आम्हाला अथर्व आणि अनन्याचं प्रेम कळतं. आणि आम्ही इथे आलोय कारण आम्हाला अनन्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाहीये. अनन्याची काळजी घ्यायला तिचे आई वडील जिवंत आहेत. पण त्याचा काय उपयोग? तुम्ही पुरेसं लक्ष नाही दिलं म्हटल्यावर आम्हाला नाईलाजाने लक्ष घालावंच लागलं. काय नॉनसेन्स बोलताय तुम्ही? आम्ही इथे हाऊस म्हणून नाही आलोय. विक्रांतचा खरा चेहरा दाखवण्यासाठी आलोय. असं का बोलतायत हे? विक्रांत, रे मूर्खपणा आहे हा सगळा. तू इग्नोर कर. तो आता इग्नोर करेल, पण एकदा त्याची गर्लफ्रेंड आली ना की मग नाही करू शकणार. गर्लफ्रेंड? हो, काय बोलताय तुम्ही? व्हॉट नॉनसेन्स. जगदीश, खोटं बोलताय त्या बायका. हे असं काही नाहीये. विक्रांतची कुणीही गर्लफ्रेंड वगैरे नाहीये. आहे.
विक्रांतची गर्लफ्रेंड आहे. व्हॉट? हो अनन्या, विक्रांतच्या बऱ्याच गर्लफ्रेंड्स आहेत. लफडी करणं, मुलींना पटवणं हा छंद आहे त्याचा. अथर्व, काय चाललंय? सर मी सगळं सांगतो तुम्हाला. हा विक्रांत एक नंबरचा फ्रॉड आहे, व्यसनी आहे. हा रेसवर पैसे लावतो, बेटिंग करतो, पैसे उधळतो. त्याला अनन्याशी का लग्न करायचंय मला माहित नाही, पण हा अनन्याला फसवतोय. मी कोणालाही फसवत नाहीये. ऍक्च्युली याला लग्न करायचं अनन्याशी म्हणून हा खोटं नाटक करून मला फसवतोय इथे. माझ्याबद्दल वाटेल ते बोलायचं नाही. अच्छा, आणि तुझा बिझनेस लॉस मध्ये चाललाय हे पण खोटं आहे का? बिझनेस मध्ये हे असं होत राहतं. अंकल समजू शकतात ते. हो, आणि तुझ्या 2-2, 3-3 गर्लफ्रेंड्स आहेत ते, त्याचं काही आहे एक्सप्लेनेशन? ते तर या सगळ्यांना माहीतच नसेल ना. माझ्यामुळे सावरतीये ती. तू आधी स्वतःला सावरायला शिक. आई वडिलांचे पैसे उधळून काही उरलं तर मग तिला सावरू शकशील ना. ओ, तुझ्या आई बाबांकडे पैसा नाहीये म्हणून जलस फील होतंय का? नाही नाही, नसतील माझ्या आई वडिलांकडे पैसे, पण माझ्यामध्ये ते कष्ट करून कमवायची ताकद आहे. कमवून कमवून किती कमवशील रे? जास्त जास्त एक फ्लॅट घेशील, बस झालं. स्वतःचे डोळे उघड आणि बघ. हे घर बघ. अनन्या अशा मोठ्या घरात सुखाने राहू शकते आणि ते मी तिला देऊ शकतो. अनन्या, याने तुला ओळखलंच नाहीये. अनन्याचा आनंद मोठ्या मोठ्या घरात नाहीये, छोट्या छोट्या गोष्टीत आहे. अथर्व, तू हे जे काय आरोप करतोस विक्रांतवर, त्याचे पुरावे आहेत तुझ्याकडे? हो आहे सर. या विक्रांतची गर्लफ्रेंड आत्ता इकडे येते. अनन्या, आय स्वेअर, हा कोणत्या मुलीबद्दल बोलतो मला खरंच काही माहित नाहीये. विक्रांत, अजून किती खोटं बोलशील रे? हा, ठीक आहे, ती आली ना की खरं काय ते सगळं कळेल. येतच असेल ती. हे बघ आली. ये रिचा. हाय विक्रांत. रिचा, तू इथे? हो, त्यांनी बोलवलंय मला इथे. हो, मीच बोलवलं हिला इथे. रिचा, प्लीज प्लीज सगळ्यांना सांग की तुझं आणि विक्रांतचं काय नातं आहे ते. मी 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 विक्रांतची मानलेली बहीण. ही खोटं बोलतेय. काल आम्ही आमच्या डोळ्यांनी हिला आणि विक्रांतला एकत्र पाहिलंय. हो, काल आम्ही भेटलो होतो आणि रेस्टॉरंटमध्ये पण गेलो होतो आम्ही. पण त्याने काय प्रूव्ह होतंय? नुसते रेस्टॉरंट मध्ये गेला नव्हता, एकमेकांना हक करत होता तुम्ही. कम ऑन यू मिडल क्लास पीपल, काय थिंकिंग आहे तुमची? अरे आम्ही हक केलं म्हणजे आमचं अफेअर चालू आहे. विक्रांत, तू काहीही एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता निघा. गेट आउट. सर प्लीज.
मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, प्लीज. अथर्वा, निघायचं इथून. नाहीतर माझ्याकडे पोलिसांना बोलवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चल रिचा. ज्या घरातल्या माणसांचा आपल्यावरती विश्वास नाही, त्यांच्या घरात आपण नाही थांबू शकत. विक्रांत, वी आर व्हेरी सॉरी. वी आर रिअली सॉरी फॉर ऑल दिस. विक्रांत, हे म्हणजे असं काही होईल याची अजिबात कल्पना नव्हती. नाही अंकल, आंटी, तुमची काही चूक नाहीये. पण अनन्याचा माझ्यावर विश्वास नाही, याचं मला वाईट वाटतंय. अरे नाही, असं काही नाहीये विक्रांत. आंटी, जर अनन्याच्या मनात नसेल तर आपण अजूनही एंगेजमेंट थांबवू शकतोय. नाही, अरे तसं काही करायची गरज नाहीये. हे सगळं खूप अनएक्सपेक्टेडली झालं ना, म्हणून जरा ती गोंधळली. आणि तिची तब्येत बरी नाहीये ना. पण अनन्या काहीच बोलत नाहीये. अरे ती विक्रांतला सॉरी म्हण. अनन्या, इट्स ओके. जरा तिला शांत होऊ दे विक्रांत. मग मी तिच्याशी बोलतो. ती थोड्या वेळाने फोन करेल तुला. इट्स ओके अंकल, तुम्ही म्हणताय म्हणून मी बोलेन तिच्याशी. आणि उद्या एंगेजमेंट ठरल्याप्रमाणे होणारच आहे. आंटी, मला जबरदस्तीने काही करायचं नाहीये. अरे जबरदस्ती नाही विक्रांत. मी सांगते ना, सगळं नीट होणार आहे, सगळं छान होणार आहे. हा, आपण उद्या भेटू. ओके आंटी. अथर्व, रिलॅक्स. काय रिलॅक्स काकू? बघितलंस ना, आपणच तोंडावर पडलो ते. मला आशिषने सगळं क्लिअर सांगितलं, तरी सुद्धा हे असं कसं झालं? कारण मी विक्रांत आहे. तुमची सगळी मेहनत वाया गेली. कारण माहितीये, तुम्ही चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय. काल जेव्हा तुम्ही माझ्या कारचा पाठलाग करत होता, तेव्हाच मी तुम्हाला माझ्या कारच्या मिरर मधून पाहिलं होतं. तेव्हाच मला कळलं की तुम्ही माझ्या मागावर आहात. वेल, आय वॉज इम्प्रेस्ड, रिअली. खरं तर तेव्हाच मी तुम्हाला सरळ करू शकलो असतो. पण म्हटलं की तुम्ही इतकी मेहनत घेत आहात तर तुमचा परफॉर्मन्सही होऊन जाऊ देत. त्या निमित्ताने मी पण थोडीफार ऍक्टिंग करून घेतो आणि रिचालाही ऍक्टिंग करायला लावतो. रिचा डाल, एकदम नॅचरल ऍक्टिंग केलंस तू. अनन्याच्या घरातल्या सगळ्या बिंडोक लोकांना ते खरंच वाटलं असेल. थँक्स डार्लिंग. हा, पण एक मिनिट, मला सांग, तू त्या अनन्याशी खरोखर नाही ना लग्न करणार? मला काय वेळ लागला का तिच्याशी लग्न बिग्न करायला? फक्त एकदा धर्म अधिकाऱ्यांच्या बिझनेसचा शेअर मला मिळाला की एंगेजमेंट मी मोडून टाकेन. जस्ट गेट लॉस्ट. विक्रांत, मी तुला सोडणार नाही.
माझ्या वाटेला येऊ नकोस. गॉट इट? डार्लिंग. अथर्व उठो उठो